नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे नाशिक तालुक्यातील सिन्नर या गावामध्ये. तर या तरुण शेतकऱ्याने 15 गायींचं संगोपन केलं आहे. तर 15 गायींचं संगोपन ह्यांचं कसं चालू राहतं ह्याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? नाव टिळे, तालुका जिल्हा नाशिक. आपलं गाव मोगाव, शिंद्यापासून 2 किलोमीटर पुढे. शिंद्यापासून 2. तुमची ह्या व्यवसाय सुरुवात कधीपासून झाली? 8 ते 9 वर्ष झाले. 8 ते 9 वर्ष. हो. पहिले सुरुवातीला काय गाय होत्या तुमच्या? पहिले वडिलोपार्जित होत्या? गायच होत्या. वडिलांच्या वेळेस म्हशी होत्या. आणि आपण आता गाय ते केले. म्हशीकडून गायकडे कसं वळाला? त्यावेळेस म्हशीला म्हणजे डेअरीला टाकायला म्हशीचं दूध परवडत नाही आणि म्हशीचं जे खर्च किंमत पाहून मग तो कॅन्सल करून गायींच्या याच्यात ते केला. सुरुवातीला किती गाय होते तुमच्याकडे? 4 गायी होत्या. 4 गायपासून सुरुवात केली तुम्ही? हो. आता किती गाय टोटल? आता जवळ 18 गायी आहे आणि 6 कालवडी. 18 गायी, 6 कालवडी. हो. कालवडी संगोपनही करता? हो. तर ह्यांचं सकाळपासून नियोजन कसं राहतं? सकाळीच आम्ही 5:30ला उठल्यानंतर शेण ओढणं, गोठा धुणं, त्याच्यानंतर मिल्किंग 6 वाजता चालू होते. 6, 7:30. त्याच्यानंतर 6:30 वाजता चारा टाकला जातो जनावरांना. आणि त्यानंतर चारा झाल्यानंतर पाण्याची पण गायींना ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. जागेला सोय केली? जागेवरच केलेलं आहे. त्यामुळं ती कशी सिस्टीम केली जागेला जातो तुम्ही? हे सोपं एकदम आहे. त्याला पाण्याची पूर्ण पाईपलाईन आहे. हो, लेवल काढलेली आहे. त्याच्यात तो एक छोटा लेवल बॉल आहे तो टाकलेला आहे आणि तिकडे 15 लिटर टाकी फक्त ती भरायला लागते 2 दिवसा मिळून. बाकी कुठल्या प्रकारचं ते नाही. ह्यांना आता चारा कुठल्या प्रकारचा देतात तुम्ही? चारा आपला मेथी घास आहे यांना. आता सध्या मका नसल्यामुळं मुरघास नाही आहे. तर मेथी घास, सुपर नेपियर आणि कडोळे. हो. कुट्टी करून ते बी? हो, कुटी करून सर्व. आपण मेथी घास पण कुटी करूनच जनावरांना टाकतो. आणि वाळलेल्यामध्ये गहूभुसा. वाळलेल्यामध्ये गहूभुसा. हो. आणि दुसऱ्या खाद्यामध्ये आपण कारगिल आणि तिवाना हे फीड चालू राहतं. यांची सुरुवात करताना तुम्ही 4 गायीपासून केली म्हणता? हो. तर तुम्ही हे 15 गायी कशा वाढवत गेला तुम्ही? म्हणजे घरच्या तयार केल्या का विकत घेतल्या? ऍक्च्युली काय झालं, मी ते लोकलमध्ये पहिल्या गाय खरेदी केल्या होत्या. त्याच्यामध्ये मला पाहिजे तसं येणे, मी तिथं लॉस चाललो होतो ऍक्च्युली. लोकलच्या गाय घेतल्या? लोकलच्या गाय. त्याच्यानंतर युट्यूबला थोडं व्हिडिओ बघता मी हरियाणाला गेलो. तर तिथून हरियाणाला गाय मला तिथून मी 5 गाय घेतल्या. आम्ही असे 3 मित्र मिळून एक गाडी तिथं ऍडजस्टमेंट केली. ती गाडी भरली होती. त्याच्यामध्ये आपण 5 गाया घेतल्या होत्या. ते 5 पण गाया सर्व चांगल्या निघाल्यानंतर आपण टोटली आता हरियाणाच्याच गाया सांभाळतो. हो. जास्त दूध देणारे गाय कशी ओळखली जाते इथं? जास्त आपल्या कासाची ठेवण, ब्रीड, सडाचं अंतर, जो वरचा जो मणका आहे तो सरळ पाहिजे. आता ही गायचं स्ट्रक्चर त्या हिशोबाने. बरं. ह्यांचं आता दूध किती चालू किती दूध आहे सध्या गायींचं तुमचं? दूध आता सध्या 3च गायच्यामध्ये वेलेलं आहे. बाकी टोटली गाभणी. तर माझं थोडं गायांमध्ये थोडं हे झालं होतं, कमी जास्त होतं. आता 60-65 लिटर दूध आहे. बरं. याचं तुम्ही कालवडी संगोपन बी करता म्हण? हो हो. ते कसं जातं कालवडी संगोपन? कारवडीला ऍक्च्युली आता चांगली ब्रीडची कारवड झाली, तिला पर डे 2-2.5 लिटर दूध जातं एक टायमाला. म्हणजे 5-1 लिटर दूध पर डे द्यायला लागतं त्याला. 3 महिने कंटिन्यू तो हे करणं, काफ स्टार्टर देणं. नंतर त्यापुढे 3 महिन्याच्या नंतर दुसरं ते खाद्य. त्याच्यानंतर आपलं काप ग्रो येते सर्व देऊन. आता जे गोट्यात आहेत ते कुठल्या जातीची गाय सध्या टोटल? आपल्याकडे टोटली HP. टोटली? हो. 2 सायवल गाय ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये. हो. ते पण दुधाची फॅट मेंटेन राहावं या हिशोबाने, घरी पण दूध खाण्यासाठी. त्यांचं दूध खाण्यासाठी चांगलं असतं? हो हो. आता ह्या सुरुवातीला ह्या गोट्यात अडचणी काय येते तिथं करायची म्हणलं तर? एखाद्या तरुणांना सुरुवात करायची म्हणलं तर काय अडचणी तिथे? अडचणी माझ्या हिशोबाने अडचणी म्हटलं तर तसं कुठल्या विषयाने वेळची वेळी जर चारा पाणी केला, ज्यावेळेस गाय चारा खाते त्यावेळेस अर्धा तास जरी गोट्यात थांबलं तरी गाय, समजा गायने कमी चारा उचलला किंवा काय, त्या गायच्या लक्षणावरून लगेच आजार पण ते लक्षात येतं. वेळची वेळी इलाज जर केला तर गाय तिथल्या तिथेच कव्हर होऊन जाते.
ह्यात काय काय आजार होतात गायीला म्हटलं तर? बाकी याला जास्त करून मास्टडीज. हां, मस्टडीत कशामुळे होतात ते? मास्टडीज समजा आपल्या खाद्यामध्ये काय बुरशीनाशक काही गेलं बुरशीजन्य, तर त्याच्यामध्ये जास्त करून मास्टडीज आणि खाली स्वच्छता. खाली स्वच्छता पाहिजे. हो. म्हणजे दिवसातून आठवड्यातून कितीदा गाय धुली पाहिजे? गाय धुणं विषय वेगळा आहे का, खाली गायचे जे खाली मॅट आहे किंवा काय ते पलटे धुतलं पाहिजे. खाल्लं मॅट आहे ते परडे धुतलं पाहिजे. हो. आता दुधाला दर किती? दुधाला आमच्याकडे दर आता 28 ते 30 रुपये. दुधाला दर कमी आहे म्हणायचं. हो. पर कमी दरात बी जास्त दूध निघण्यासाठी काय केलं पाहिजे? ॲक्च्युली त्यावेळेस आता खाद्याचा खर्च जर आणि मुरघास येते जर खर्च जर म्हटला तर तो कॉस्ट जास्त जातो. हां, तर मी जास्त करून वाळलेले चारा आणि फीड थोडा खर्च माझा प्लस झालेला आहे, पण वाळलेल्या चारामुळं जनावर ताकदीवरती आणि दुधाला पण कुठल्या प्रकारचा असं फरक नाही. फॅट एसएनएफ चांगला लागतो. हो. हो. ॲक्च्युली आजच्या पोझिशनला आज कुठले जर ते चारा घेतला तर आज 3 रुपये किलोनी चालू आहे. सुका चारा चारण्यामुळे काय फरक पडतो? सुका चारा त्याच्यामुळं आज गाय पाणीचं जास्त पिते, गाय तब्येतशीर राहते. पातळ शेण टाकल्यामुळे गायची तब्येत मेंटेन राहते.